स्त्रियांची शुभ आणि अशुभ 30 लक्षणे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान मानले जाते, परंतु त्यांच्या शरीरावर असलेल्या काही खुणांवरून शुभ की अशुभ असे तर्क देखील लावले जातात. त्याबद्दलचीच काही लक्षणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नंबर 1. ज्या महिलांच्या पायांची नस दिसतात अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि अशा स्त्रिया कुटुंबासाठी शुभ देखील असतात. नंबर 2. ज्या महिलांच्या ओठांवर वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात. नंबर 3. ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि तिची जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते. नंबर 4. ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या दिरासाठी अशुभ असते. नंबर 5. ज्या स्त्रीचे आपले पोट घागरीसारखे असते, ज्या स्त्रीचे पोट घागरीसारखे असते तिचे संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात जाते. नंबर 6. ज्या स्त्रियांच्या टाचांवर लांब लचक रेषा असतात त्या स्त्रिया चोरी करण्यात माहीर असतात. नंबर 7. ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कोणाचीही पर्वा करत नाहीत. नंबर 8. ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असतो अशा स्त्रिया सर्व सुख प्राप्त होते. नंबर 9. ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रीसाठी अशुभ मानल्या जातात. नंबर 10. ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्याचा आकार देखील सारखाच असतो अशा महिला घरात संकटाचे कारण बनतात. नंबर 11. ज्या महिलांची बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात. नंबर 12. ज्या स्त्रियांची टाचा रुंद असते ती स्त्री खूप रागीट स्वभावाची असते. 13. ज्या स्त्रिया धनु, मीन, वृश्चिक आणि वृषभ राशीत जन्मलेल्या असतात अशा स्त्रिया खूप भाग्यवान असतात. त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते. नंबर 14. ज्या स्त्रियांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड असतो आणि त्या भागातील शिरा फुगलेल्या असतात अशा स्त्रियांना घरासाठी शुभ मानल्या जातात. नंबर 15. ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात, त्या प्रत्येक बाबतीत भांडतात. नंबर 16. ज्या स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असतो अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते. 17. ज्या महिलांच्या पायांच्या बोटापासून ते टाचेपर्यंत, पायाच्या बोटापासून ते मागच्या टाचेपर्यंत लांब रेषा असतात त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते, हे शुभ मानले जाते. नंबर 18. ज्या स्त्रियांच्या टाचावर 3 रेषा असतात त्यांचे आयुष्य दीर्घ असते, म्हणजे त्या दीर्घायुष्य असतात. 19. ज्या महिलांच्या गळ्यात तीळ असतो त्या शुभ मानल्या जातात. गळ्यावर तीळ असलेल्या महिला शुभ मानल्या जातात. अशा महिला उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते. नंबर 20. ज्या स्त्रीचे हात खरबळीत आणि वर खाली लहान मोठे असतात अशा स्त्रीला अशुभ मानले जाते आणि तिला जीवनात सुख मिळत नाही, फक्त दुःख भोगावे लागते. 21. ज्या महिलांचे पाय लांब असतात त्या ज्या घरात लग्न करून जातात त्या दोन्ही घरात पैशांची कमतरता राहत नाही, अशा मुली लक्ष्मी मानल्या जातात. 22. ज्या स्त्रीच्या टाचांवर 3 रेषा असतात ती धार्मिक स्वभावाची असते आणि शुभ मानली जाते. 23. ज्या महिलांचे डोळे मोठे असते त्या ज्या घरात जातात तिथे धनाची कमतरता नसते. 24. ज्या महिलांच्या पायांची करंगळीचे बोट
जमिनीला स्पर्श करत नाही त्या स्त्रीचे बरेच पती असतात. नंबर 25. ज्या स्त्रीची पाठ भरलेली असते अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते. नंबर 26. ज्या महिलांच्या टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीच्या देखील असतात. 27. ज्या स्त्रीची मान जड असते तिला कष्ट सहन करावे लागतात. 28. ज्या स्त्रीच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असतो तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखी नसते. 29. ज्या स्त्रीच्या गालावर तीळ असतो त्यांच्या प्रेमाची भावना जास्त असते. 30. ज्या महिलांचे हात लांब असतात त्या ज्या घरात जातात त्या घरात नेहमी आनंद वातावरण राहते. 31. ज्या स्त्रीची नाभी खोलगट आणि गोलाकार असते ती स्त्री शुभ मानली जाते. अशा महिला आपल्या पतीवर विश्वास ठेवतात. 32. ज्या महिलेची मान वाकडी असते अशा महिलांना आयुष्यात मोलमजुरीची कामे करावी लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.